नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मुलं गेलेत दापोलीला बंटीबरोबर, म्हणजे मामाबरोबर. त्याच्या पालखी आहे आज, म्हणजे रविवारी. तर आम्ही म्हटलं दोघंच आहोत तर आपण जाऊया ताईकडेच 2 दिवस राहायला, म्हणजे तिलाही बरं वाटेल. तर रविवारी मस्त आरामात उठलो आणि कांदे पोह्याचा नाश्ता बनवला. जेव्हा भाऊजी होते ना तेव्हाही आम्ही यायचो राहायला, तेव्हा आवर्जून भाऊजी सांगायचे की कांदे पोहे अर्चना बनव. तर आज त्यांची आठवण आलीच, कारण त्यांना कांदेपोहे खूप आवडायचे. हा फोटो ना आज भाऊजींचा लावून घ्यायचा आहे, कारण कोण भेटलं नव्हतं ना भिंतीवर लावायला म्हणून. तर सगळं कामं झाल्यानंतर आम्ही गेलो फिश मार्केटला कांजूरला. जिथे जास्त काय घेतला नाही, ओला जवळा घेतला आणि रावस घेतली, बस. चिकन खायचा कंटाळा आलेला म्हणून. तर आल्या आल्या ना ताईनेच बनवलं सगळं जेवण. माहीनी नाही, आज लेट झाला ना त्याच्यामुळे भाकऱ्या केल्या नाहीत, पण मच्छी फ्राय केली, भात आणि हा रस्सा आणि ओला जवळा केलेला आहे. तर दुपारी आराम वगैरे केला आणि संध्याकाळी निघायचं होतं म्हणून ताई बोलली भाकऱ्याच करूयात. आणि माहीला ना चिकन आवडतं म्हणून मी चिकन आणलं जाऊन आणि चिकन सुक्कं केलेलं आहे. जे मागच्या रविवारी सुक्कं चिकन जे केलेलं ना ते आवडलेलं खूप त्यांना, म्हणून इथे येऊन पण चिकन थोडंसं केलं. मला मच्छी लागते म्हणून मी मच्छी खाल्ली, बाकीच्यांनी चिकन खाल्लेलं आहे. तर इथे मी घेतलेलं आहे ओला जवळा, भाकरी आणि मच्छीचा रस्सा, आणि मनू वगैरे सगळे खात होते चिकन. तर हे सगळं झालं ना, कामं वगैरे आवरली ताईने आणि मग आम्ही निघालो परतीच्या वाटेला. इथून कांजूर ते स्टेशनपर्यंत रिक्षा केलेली आहे. कांजूरवरून ठाण्याला पोचलो आणि ठाण्यावरून ॲज युजल आम्ही जी ऑटो रिक्षाला लाईन लावतो ना तिथे लाईन लावलेली. तर हे साधारण 11:30 वाजले असतील आम्हाला निघायला, 11:30 पावणे 12. मुलं नव्हती ना म्हणून आरामातच निघालो, आणि स्पेशली मुलं असतील ना तर आम्ही ओलानेच करतो, रात्रीचं टाळतो. बघे प्लॅटफॉर्मला पाहू शकता तुम्ही की एवढी गर्दी अजिबात नाही आहे. आणि ना नेमकं आम्ही गेलो आणि ठाणा ट्रेन लागलेली होती साधारण 11:19 काय ट्रेन होती, पण ती आलेली आहे. हे बघा, ही आत्ता आलेली आहे. तुम्हाला मी टायमिंग दाखवते. हे बघा, 11:37ला, 11:19ची ट्रेन 11:37ला आलेली. ही बघा. आणि आम्ही ठाण्याला उतरलो, कारण ठाणा ट्रेन होती ती प्लॅटफॉर्म 1ला लागली. पहिल्या डब्यात बसलेलो, कारण उतरल्या बाहेर जायला इझी पडतं आणि ऑटो पकडायला इझी पडतं. आज भरपूर अशा ऑटो बघितल्या, जेणेकरून आम्ही आधी ना एवढ्या ऑटो बघितल्याच नव्हत्या. कदाचित आम्हाला लेट झालं असेल म्हणून एवढ्या लाईनीत ऑटो यायच्या. आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता आम्ही किती वेटिंगला रिक्षासाठी थांबलेलो आहोत. तर हा मिनी व्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी आणि हॅपी